जागतिक बँकेच्या सहकार्याने आपण दक्ष हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवत असून या अंतर्गत महिमा महाराष्ट्र एजन्सी फॉर होलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी अँड ॲडव्हान्समेंट या संस्थेची स्थापना केली जाईल। या माध्यमातून आपल्या तरुणांना परदेशातील नोकऱ्यांसाठी आवश्यक भाषा कौशल्य प्रशिक्षण आणि आर्थिक मार्गदर्शन दिले जाईल। राज्यातील समुपदेशन सेवांचा विस्तार व अधिक संघटित व्यवस्था निर्माण करण्यासाठी 36 नवदिशा केंद्रे स्थापन करण्यात येतील। मला सांगताना अभिमान वाटतो की केंद्र सरकारच्या आकडेवारी अनुसार महाराष्ट्र आज देशाचे स्टार्टअप कॅपिटल ठरले आहे। युनिकॉर्न्सच्या संख्येतही आपलेच राज्य देशात प्रथम क्रमांकावर आहे। राज्याला जागतिक केंद्र बनवण्यासाठी आम्ही नवीन स्टार्टअप व नाविन्यता धोरण 2025 जाहीर केले आहे। पुढील 5 वर्षात 1,25,000 उद्योजक घडवणे आणि 50,000 स्टार्टअप्सला बळ देणे हे आमचे उद्दिष्ट आहे। तळागाळातील नवउद्योजकांना आर्थिक बळ देण्यासाठी आपण मुख्यमंत्री उद्योजकता महाफंड स्थापन करत आहोत। यातून निवडक स्टार्टअप्सला थेट आर्थिक मदत दिली जाईल। या उपक्रमाअंतर्गत 50 सर्वोत्तम स्टार्टअप्सची निवड केली जाईल। त्यांना त्यांचे नाविन्यपूर्ण प्रकल्प शासकीय विभागामध्ये राबविण्यासाठी 25 लाख रुपयापर्यंतची कामे निविदेशिवाय थेट दिली जातील। चर्मकला डिझाईन व उत्पादन अद्ययावत केंद्र बांद्रा मुंबई येथे स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे। यामध्ये नाविन्यता आणि उद्योजकता केंद्रासह सर्व सुविधा असलेली बहुमजली इमारत बांधण्याचे प्रस्तावित आहे। आदिवासी जमातीतील युवांना नाविन्यतेवर आधारित उद्योजक आणि उद्योग निर्माते बनवण्यासाठी राज्यात भारत इनोव्हेशन रिसर्च स्टार्टअप फॉर आत्मनिर्भरता म्हणजे बिरसा ही योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे।